आणि यानंतर आपण थेट जाऊयात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार सध्या उपस्थित आहेत। आदिवासी समाजासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन असतो आणि त्या निमित्ताने 3 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे। नवरंग असं या कार्यक्रमाचं नाव आहे आणि या कार्यक्रमामध्ये शरद पवार उपस्थित आहेत। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। परंपरेचे रंग आहेत, संघर्षाची गाथा आहे आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा भाव आहे। अशाच आपल्या वैभवशाली आदिवासी संस्कृतीचा, परंपरेचा, लोककलेचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा परिचय करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री विशेष सहाय्य माननीय श्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी संस्कृती 2026 या वनरंग या विशेष महोत्सवामध्ये आपल्या सर्व मान्यवर प्रेक्षक मंडळींचं मी साक्षी तावडे पाठे आपल्या सर्वांचं सहर्ष आणि सहविनय स्वागत करते। मंडळी, आदिवासी समाज हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य असा भाग आहे। आदिवासी समाज हा महाराष्ट्राच्या संस्कृती। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, वनरंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। नरहरी झिरवाळांसोबत शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसतायत। काय सुचवलं जातंय याच्यातून? आज आदिवासी संस्कृतीचा गौरव वनरंग या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यासोबतच योगेंद्र पवार हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। खरं तर 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन झिरवाळ यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे झालं तर दुसऱ्याच दिवशी थेट शरद पवार या कार्यक्रमाला आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्याच्या कार्यक्रमाला शरद पवारांना येणं ही एक महत्वाची या निमित्तानं अधोरेखित होते। मागच्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी घडतायत, राष्ट्रवादीचा एकीकरणाचा विषय असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एनडीए सोबत जाणं असेल, अशा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगानं या एका बाजूला घडामोडी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्याच्या कार्यक्रमात थेट शरद पवारांची उपस्थिती ही अधोरेखित करण्यासारखी महत्वाची बाब आहे। निश्चित निलेश, थोडंसं थांबवते आणि विनंती आहे सोबत राहा। आणखी एका बातमीचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, शरद पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। दिल्लीत सकाळी 11 वाजताची ही वेळ देण्यात आली आहे। राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं ही भेट घेतली जाईल अशी माहिती मिळतेय। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, जरी सांगितलं जातंय की दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने ही भेट घेण्यात येते, पण राजकीय कारण निश्चितच त्यामागे असू शकतं। काय घडतंय दिल्लीत पडद्यामागे? तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती आणि ती सोमवारी सकाळी पार्लमेंटमध्ये त्यांना वेळ देण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजता ही भेट होईल। राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही भेटत आहोत असं जरी त्यांच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी या घडामोडीला एक राजकीय महत्व देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 3 दिवसीय अधिवेशन लवकरच पार पडणार आहे। डिलिमिटेशन बिल सारखा जो विषय आहे, महत्वाचा विषय, तो संसदेत चर्चेला येणार आहे। अशा वेळी एका विरोधी पक्षातील महत्वाचे जे खासदार आहेत त्यांचं जवळपास महत्वाचं संख्याबळ आहे। 8 खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। हे सर्व खासदार जाऊन मोदींना जर भेटत असेल तर नक्कीच ही एक महत्वाची घडामोड मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मेडिटेशन येतोय हे पाहणं महत्वाचं आहे। यासोबतच आगामी काळात खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीए मध्ये जातोय का हे देखील लवकरच समोर येईल। अशा वेळी एक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट खासदारांना घेणं हे महत्वाचं आहे। दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही भेटत आहोत असं जरी म्हणत असले तरी राजकीय या निमित्ताने चर्चा काही होते का हे पाहणं देखील महत्वाचं राहील। प्रज्ञा, निलेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।